गोष्ट तिसरी. एकदा इंद्राच्या सभेत अग्रपूजेचा मान कोणाला द्यावयाचा असा प्रश्न उद्भवला असता जो पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा करील त्याला अग्रपूजेचा मान देण्यात येईल असा ब्रह्मदेवाने ठराव केला. त्यावर सर्व देव आपापल्या वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेस जाते झाले. गजानन मात्र आपण त्यांच्या बरोबर जाऊन अगदी शेवटचा नंबर मिळविण्यापेक्षा न जाणेच बरे अशा विचाराने स्वस्थ राहिला. देवांनी निघून बराच वेळ झाला तरी गजाननाची जाण्याची काही तयारी दिसेना. म्हणून पार्वती गजाननाजवळ गेली आणि तिने त्याला देवांबरोबर न जाण्याचे कारण विचारले. तेव्हा डोळे पुशीत गजानन म्हणाला, आई, माझे वाहन अगदी लहान आणि पोट मात्र भले मोठे. तेव्हा मी जरी गेलो तरी मला त्यात यश येणार नाही हे खास. मी जर अभागी आहे तर मला अग्रपूजेचा मान मिळणार कसा? पुत्राचे ते खेदयुक्त बोलणे व खिन्न मुद्रा पाहून पार्वतीचे हृदय द्रवले. ती म्हणाली, गणूबाळ, तू तीळ मात्रही खेद करू नकोस. राम नाम हे सर्वसमर्थ आहे. त्यावर दृढ श्रद्धा ठेवल्याने अधिक श्रमाशिवाय सर्व मनोरथ पूर्ण होतात. त्यानंतर तिने चटकन एक पाट मांडला आणि त्यावर राम ही अक्षरे लिहून गणूबाळास जवळ बोलावून घेतले आणि ह्या पाटाच्या भोवती 3 प्रदक्षिणा घालून ब्रह्मदेवाजवळ जा आणि अग्रपूजेचा मान मागून घे असे सांगितले. त्याप्रमाणे करताच गजाननास अग्रपूजेचा मान मिळाला. देव जेव्हा परत आले तेव्हा त्यांना हरिनामाच्या सामर्थ्याबद्दल आश्चर्य वाटले. त्याचप्रमाणे इतका सोपा मार्ग असून आम्ही उगीच धावपळ केली याबद्दल खेदही वाटला. त्यावर सर्व देवांनी आनंदभरीत होऊन गजाननावर पुष्पवृष्टी केली. 18ही पुराणे चाळून पाहिली तर त्यात हरिनाम घेणे हेच एक श्रेष्ठ साधन असून मनुष्याने ते नाम आत्मानुभवी व्यक्तीच्या मुखाने ऐकून घ्यावे हेच सांगितलेले आढळते. हे साधन अत्यंत सोपे असून कवडीही खर्च न होता धडपड खटपट केल्याशिवाय जीवनात सौख्य लाभून मनुष्य भवबंधनातून सुटतो. मात्र साधकाची गुरूंवर एकनिष्ठा असावयास पाहिजे. आपली मातोश्री आपणास गुरुरूपाने सुमार्ग दाखवित आहे. त्याप्रमाणे आपण केल्याने खचित आपले कल्याण होईल अशा विश्वासाने आणि एकनिष्ठेने गजाननाने गुरु आज्ञेचे पालन केल्यामुळे त्यास मंगलमूर्ती ही पदवी मिळाली आणि तेव्हापासून प्रत्येक कार्यारंभी मंगलमूर्तीच्या पूजनाचा सर्वत्र परिपाठ सुरू झाला.